आता बऱ्याच जणाला कंबरदुखीचा त्रास असतो. आता कंबरदुखीचा त्रास जो आहे तो कंबरदुखीचा त्रास कसा नाहीसा करायचा ते सांगतो मी. असं व्यवस्थितरित्या झोपून घ्यायचं आणि एक पाय श्रेयस इकडे, एक पाय दोन्ही पाय असे जवळ येऊन, दिसतंय का सगळं? हा दिसलं पाहिजे. जवळ येऊन आता एक पाय असा गुडघ्यामध्ये मोडपायचा. लक्षात ठेवा, कंबरदुखी ज्यांना आहे त्यांच्यासाठी सांगतोय. आणि हा पाय आपला दुसरा पाय, घरातील जी व्यक्ती आहे आपल्या त्या व्यक्तीला हळूच उचलायला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. कंबरदुखी आणि सायटिका आणि मानदुखी, आलं का लक्षात? मानदुखी म्हणा किंवा या शिरा डोक्याच्या दुखतात, ते पाठीमागचा भाग पूर्णपणे दुखतो, तर तो भाग दुखू नये. सायटिका सारखे आजार सुद्धा आपण घरच्या घरी व्यायामाच्या साहाय्याने कसे तुम्ही त्यातून मुक्त व्हाल, आलं का लक्षात? मालिश कोणत्या तेलाने करायची कोणत्या नाही ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी या चॅनलवरती सांगितलेलं आहे. तो चॅनल पहा, याच चॅनलवरती आहे ते व्हिडिओ. जर लाईक सबस्क्राईब केलं तुम्ही तर तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील. मात्र याच्यामध्ये कंबरदुखीचा, सायटिकाचा आणि मानदुखी जे आहे हे प्रॉब्लेम आपले आपण 2 मिनिटं वेळ देऊन कशा पद्धतीनं घालवायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर ऐका सर्वांनी पुढे. पाय आपला दुसरा पाय, घरातील जी व्यक्ती आहे आपल्या त्या व्यक्तीला हळूच उचलायला लावायचा. श्रेयस पाय उचल. हा, तुम्हाला सहन होत आहे असं गुडघ्यात पाय वाकू द्यायचा नाही. जेवढा तुम्हाला सहन होत आहे ते हा भाग वरती उचलायचा नाहीये. गुडघ्यात पाय वाकता कामा नये. दाब पुढं, पुढं दाब, दाब पुढं. सहन होत आहे तिथपर्यंत असं फक्त 1 मिनिट ठेवायला सांगायचं. हा पाय पुन्हा खाली घ्यायला लावायचा. घे खाली व्यवस्थितरित्या. हा पाय असा खाली व्यवस्थित घेऊन पुन्हा हा पाय मोडपायचा आणि हा पाय सरळ सोडायचा. लक्षात ठेवा, याने सायटिका वगैरे जेवढं काही तुम्हाला त्रास आहे ते सायटिका वगैरे या व्यायामाने उचला का तो पाय. फक्त गुडघ्यामध्ये तो पाय वाकवायचा नाही आणि सण होईल अशा पद्धतीनं तो उचलायला व्हायचा. जेवढं काही तुम्हाला सहन होत आहे ते बघा. हा भाग जो आहे तो जमिनीवरच माझा ठेवलेला आहे. हा भाग असा पाय उचलला की तो 1 मिनिट अर्धा मिनिट तसाच ठेवायला लावायचा. तुमचे गुडघे दुखी, कंबर दुखी काही असू द्या, मान दुखी किंवा तुमचे हे शोल्डर दुखते ते सुद्धा पूर्णपणे बरे होणार या व्यायामामुळं. त्याच्यामुळं करा आता खाली. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, आपण ज्या वेळेला उठतो त्या वेळेला असं कधीच उठायचं नाहीये. एका अंगावरती असं व्हायचं, असं एका अंगावरती व्हायचं आणि मग असं उठायचं. आता पहा, काही ना हाताचे स्नायू किंवा बोट दुखतात. मग हे कसं बरं करायचं ते मी सांगतोय. हे हाताचे स्नायू जे आहे तेव्हा हे अशा पद्धतीनं हे करायचं इथं एका हाताने, आणि ह्यानी खाली दाबायचं तर हात असा वरती वडायचा, या बाजूला वडायचा हात. हे इथल्या गोळ्यांनी हे जे गोळे हे पूर्ण त्या गोळ्याच्या मसल्स ऍक्टिव्ह होऊन हे तुझं आहे तुझं पाशी. परंतु आपण आळशी जीवन जगायला लागलोय आणि आपण दुसऱ्याकडून सेवेची इच्छा करतोय. तसाच हा जो हात आहे तशाच पद्धतीनं इथं अशा पद्धतीनं धरायचा आणि हा असा खेचायचा आपल्या याच्याकडती. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास असू द्या, हे मात्र तुम्हाला सहन होतंय तशा पद्धतीनं करायचं. म्हणजे यांनी काय करायचं, हा असा दाबला पाहिजे. जर तुम्ही यांनी इकडं खाली दाबत असाल तर हात इकडच्या बाजूला आला पाहिजे. मात्र तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं हे करायचं. आता पुढे बऱ्याच जणाला मान किंवा हे शोल्डर हा जो भाग आहे किंवा हा पुढचा जो भाग आहे, हा पुढचा भाग बऱ्याच जणांचा दुखतो. तर अशा व्यक्तींनी काय करायचं, नीट लक्ष द्या.
अशा व्यक्तीने असं मांडी घालून बसायचं आणि सरळ तोंड असं करायचं आणि एकदा मान, ज्यांची मान वगैरे दुखती त्यांनी एकदा मान हळूच अशी पूर्णपणे आकाशाकड तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं आणि अशा अवस्थेमध्ये 15 सेकंद राहायचं. तसंच पुन्हा खाली यायचं, हळूच असं खाली यायचं. या अवस्थेमध्ये 15 सेकंद. पुन्हा हळू समोर बघायचं. पुन्हा काय करायचं पाहिजे आपलं आपण करायचं आहे. काय दुखतंय त्याच्यावरती अवलंबून आहे. पुन्हा उजवीकडे हळूच मान, शरीर नाही झुकवायचं, फक्त मान झुकवायची. जेवढी तुम्हाला झुकवता येते तेवढ्या पद्धतीची मान तुम्ही पूर्णपणे अशी झुकवायची. इथं 15 सेकंद ठेवायची. हळूच ती मान पुन्हा डावीकडे अशी 15 सेकंद ठेवायची आणि पुन्हा सरळ करायची. साधे सोपे मानेसाठी उपयोग मी सांगितलं. आणि पहा, मान दुखते ना, इथून अशा पुढून अशा पूर्णपणे अशा या शिरा दाबत जाऊन कानाच्या मागं, हे पहा इथं हाड आहे, इकडे दाखव, हे कानाच्या मागं हे बघा इथं हाड आहे. या हाडाच्या खाली असं बोट घालून फक्त वरती थोडंसं हे करायचं आणि हे दोन्हीकडच्या बाजू, मानाच्या ह्या दोन्हीकडच्या बाजू पाठीमागचं पावडर लावून अशा पद्धतीनं पुढं आणि मागं आपल्या आपल्या हातानेच चोळायचं. लक्षात ठेवा, इथं कोणी चोळायला लावावं अशी अपेक्षा आपण ठेवू नका. मग तुम्हाला हे उपाय तुम्ही झोपल्यानंतरही एका खुशीवर होऊन, तुम्ही झोपताना जर तुमचे पाय दुखत असतील आणि कोणी दाबावं अशी जर अपेक्षा असेल तर ती अपेक्षा न ठेवता हे करा. कोणीही तुमचे पाय दाबायची आवश्यकता नाही. तुम्हाला शांतपणे तुम्हाला झोप लागेल. पाहिलं असेल माझ्या मते सर्वांनी, आणि पाहून असं वाटलं असेल एवढं वजन सरांचं आणि दिवस दिवस कसे उभा राहतात. ही भगवंताची कृपा आहे. लक्षात ठेवा, मनुष्य आतून स्ट्रॉंग असणं आवश्यक असतं. बाहेरून स्ट्रॉंग असून देखणं दिसून उपयोग नाही. अंतःकरण स्वच्छ पाहिजे, पहिली महत्वाची गोष्ट. इतरांबद्दल तिरस्कार नको, तर तो सुखी ठेवतो. तुमच्या वजनाशी आणि सांधेदुखीशी तुम्हाला सायटिका होणं किंवा मान दुखणं हे अवलंबून नसतं. झालेली सेवा दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.